नमस्कार. सप्तरंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वारी विषयी बोलू. म्हणजे मी पाहिलेली वारी, मी अनुभवलेली वारी, तशी तर वारी आळंदी ते पंढरपूर करावी, पण काही कारणास्तव मला ती जमली नाही. पण पुढे भविष्यात माऊलींच्या कृपेने जमली तर नक्की करायची. वारीचा मी पाहिलेला प्रवास, ज्यावेळेस माऊली निघते आळंदीहून, त्यावेळेस त्यांच्या आजोळी जाते. आजोळी गेल्यानंतर त्यानंतर पुण्यात मुक्काम काय असतात. त्यानंतर ज्यावेळेस वारी दिवे घाटात येते, तो दिवे घाटात आलेली वारी पाहण्याचा आनंद आणि अनुभव स्वतः घ्यावा इतका छान येतो. कारण ते रिमझिम पडणार त्या दिवे घाटातून पाणी, ती हिरवीगार झाडी आणि नागमोडी ती वाट, आणि त्याच्यातून ती पांढरी शुभ्र कपडे घालून चाललेले वारकरी, त्या पताका, त्या दिंड्या, शिस्तबद्ध चालणं, ते मृदुंगाचे आवाज, चिपळ्यांचे आवाज, टाळांचे आवाज, अभंग, त्या डोक्यावर डुलणाऱ्या तुळशी, विणेकरी, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती, आणि त्यातून तो रथ, प्रत्येक म्हणजे संतांचे चाललेले ते रथ, घोडे, अश्व म्हणतात त्याला, ते बैल, आणि पाहणाऱ्यांची अमाप गर्दी. इतका सुंदर तो अनुभव असतो. माऊली 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 करत ती नागमोडी वाट वारकरी चालतात. त्यावेळेस असं भरून येतं की किती सुंदर हा सोहळा, आणि हे वैभव लाभले आपल्या महाराष्ट्राला. हा सोहळा नक्की पाहावा, इतका सुंदर. त्यानंतर दिवे घाटातून पालखी निघते पुढं. ज्यावेळेस पालखी सासवड मध्ये येते, तेव्हा तेव्हा तो पाहण्याचा नयनरम्य सोहळा आहे. बंधू भेट आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू सोपान काका यांच्या समाधीस्थान सासवडमध्ये, आणि दोघांची बंधू भेट होते. नयनरम्य सोहळा आहे पाहण्यासारखा. आणि त्या वारकऱ्यांची त्यावेळेस लगबग आहे सोपान काकांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. सुंदर मंदिर आहे बघण्यासारखं, आणि त्या वारकऱ्यांची लगबग, आणि ते बंधू प्रेम, बंधू भेट, अगदी घैवरून यावं असं सोहळा तो, म्हणजे आनंदाने घैवरून यावं असा सोहळा तो. आणि ते झाल्यानंतर तिथंच जवळ संगमेश्वर मंदिर आहे, तिथं पण जातात वारकरी. आणि तिथलं त्यानंतर बार्शीला सोपान काकांची पालखी दुसऱ्या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करते. आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीकडे येते. ज्यावेळेस जेजुरीत पालखी येते ज्ञानेश्वर माऊलींची, एवढं जल्लोषात स्वागत असतं माऊलींचं. सगळीकडेच स्वागत द्वारातच आहे माऊलींचं, पण जेजुरीत तो येळकोटचा जयघोष, माऊलींचा जयघोष, अधिक त्या भंडाऱ्याची उधळण, आणि तो सोनेरी क्षण. अगदी संध्याकाळची वेळ असती, तिने संध्येची वेळ असती, आणि त्या मावळत्या सुर्वेच्या साक्षीने ते पालखी प्रवेश करते जेजुरीत. नयनरम्य सोहळा. आणि हा पाहणचा म्हणजे दुसऱ्याने सांगण्यापेक्षा तो आपण अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे. पाहून डोळ्याची पारणं फिटतात तो सोहळा पाहताना. आणि त्यावेळेस त्या वारकऱ्यांची लगबग आहे त्या खंडोबाला जायची आणि खंडेरायाचं दर्शन घ्यायची. एकीकडे माऊली माऊली हा जयघोष, आणि दुसरीकडे येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण. आणि त्यानंतर माऊली येते ते वाल्ह्याला. वाल्हे गाव अशी पुण्यनगरी की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधी त्यांचं रामायण लिहिणारे वाल्मिक ऋषी, त्यांची त्या गावात समाधी, आणि त्या वाल्मिक ऋषींच्या वरूनच त्या गावाला वाल्हे हे नाव पडलेलं आहे, पवित्र भूमी. आणि तिथं माऊलींचं आगमन होतं. उत्साहात ते आगमन होतं. त्यावेळेस पण त्या वारकऱ्यांची लगबग आहे की त्या वाल्मिक ऋषींचं दर्शन घेण्यासाठी. तो पण सोहळा पाहण्यासारखा, ते मंदिर पाहण्यासारखं, आणि ती शिस्त वारकऱ्यांची पाहण्यासारखी. तो कानातून येणारा माऊली माऊली, टाळांचा, विणेचा आवाज, अभंग, गवळणी, अगदी सुंदर. खरंच खूप छान हे वैभव लाभला आपल्याला महाराष्ट्राला असं मला वाटतं. मी हा अनुभव घेतलाय. म्हणजे आमच्या गावापासून 15 ते 20 किलोमीटरवरच ही गाव आहे. दिवेघाट थोडा लांब आहे, पण सासवड, जेजुरी, वाल्हे, आणि त्यानंतर माऊली वाल्ह्यातून निघते ती नीरा. दुपारी 3 वाजता माऊलीचं नीरा नदीला शाही स्नान असतं माऊलींच्या पादुकांना.
दत्त घाटावरती. तिथं दत्त मंदिर खूप छान पाहण्यासारखं आणि तो दत्त घाट सुद्धा पाहण्यासारखा. अमाप गर्दी असते, अमाप. नदीच्या दोन्ही बाजूला लोक, ब्रिजवरती लोक म्हणजेच पुलावरती, आणि माऊली माऊली माऊली, आणि ते पाणी, नदीचं पाणी सगळेजण उडवतात त्या ह्याच्यावर, आणि फुलाची उधळण, त्या रांगोळ्या, तो जयघोष. असं वाटतं हे संपूच नाही दृश्य, इतकं सुंदर दृश्य. त्यानंतर माऊली निघते, ती लोणंदच्या दिशेने म्हणजे सातारा जिल्ह्यात प्रवेश करते माऊली. आणि लोणंदचा मुक्काम आटपून ज्यावेळेस माऊली फलटण मार्गे जाणार असते त्यावेळेस पहिलं उभं रिंगण तरडगाव येथे होतं, चांदोबाचा लिंब तिथं. तो सोहळा पाहण्यासारखा. सगळे सोहळे पाहण्यासारखे, आळंदी ते पंढरपूर. पण मी पाहिलेले, मी अनुभव केलेले, मला भेटलेला आनंद तो सांगण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला. आणि त्या चांदोबाच्या लिंबावर म्हणजे लिंबाच्या तिथं कार्यक्रम असतो तो, आणि आजूबाजूला इमारतीवरती लोक असतात, झाडांवरती बसतात, आणि ते अश्व ज्यावेळेस रिंगण मारतं त्यावेळेस ते तुळस घेऊन महिला, टाळ घेऊन ते वारकरी, आणि शिस्तबद्धित चाललेला रिंगण सोहळा, आणि ते बघण्यासाठी लोटलेली गर्दी. माऊली माऊली करून त्यावेळेस ऊन असू द्या, चिखल असू द्या, पाऊस असू द्या, कशाचंच काय नसतं, फक्त एकच माऊली. सुंदर सोहळा आवर्जून पाहावा. इथपर्यंत मी वारीचा अनुभव घेतलेला आहे. तिथून पुढे मला काही कधी जात जमलं नाही. तिथनं पुढे माऊली निघतात निंबोरेच्या दिशेने, म्हणजे फलटण पुढे राहतं, अलीकडे निंबोरे गाव लागतं, तिकडं त्या दिशेने निघतात. आणि सुंदर पाहण्यासारखा हा सोहळा आहे, सर्वांनी आवर्जून पाहावा. तशी तर वारी आळंदी ते पंढरपूर करावीच, पण काही कारणास्तव जमत नाही, तर हे तरी हा आनंद घेण्याचा प्रयत्न जरूर करावा. ही वारी सर्वांना आनंदाची, आरोग्यदायी जावो, आणि त्या विठ्ठलापर्यंत आपलाही नमस्कार पोहोचावा अशी प्रार्थना करते. आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.